मित्रांनो, आज आपण ज्या जागी आलेलो आहे ती एक सुंदर अशी लोकेशन आहे, जे की लोहगावपासून एक 10 मिनिटावर येतं. म्हणजे वाघोली, विमाननगर याच्या जवळपास वगैरे असणार तुम्ही, किंवा आळंदी. तर इथे एक खूप असं सुंदर शिवजीचं मंदिर आहे आणि दत्त मंदिर आहे. प्लस इथे एक मेडिटेशनल सेंटर पण आहे. तर या लोकेशनचं मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही पण माइंड रिलॅक्स वगैरे करायचं असेल तर तुम्ही या लोकेशनला व्हिजिट करू शकता. तर चला बघू आपण लोकेशन कशी आहे. तर आपण ह्या लोकेशनला चला एक्सप्लोर करू. तर तुम्ही जर येत असाल लोहगावकडनं तर हा एक रोड आहे, या रोडनी सरळ यायचं. या बाजूला जर तुम्ही गेलात तर सरळ वरती मंदिराकडे जातं इथं, आणि खालच्या बाजूला जर गेलात तर इथं तुम्हाला बघा मेडिटेशन सेंटर आहे. ज्यामध्ये तुम्ही आयुर्वेदिक उपचार वगैरे तुम्हाला करायचं असेल, योगा वगैरे करायचं आहे, मेडिटेशन, रिलॅक्सेशन वगैरे, आणि भोजनाचं रेस्टॉरंट पण आहे. तर चला आधी आपण मंदिराकडे वळू. मंदिराकडे बघू काय काय आपल्याला बघायला मिळतं. शिवजीचं इथे मंदिर आहे आणि प्लस तुम्हाला वेगवेगळ्या देवांचे पण तुम्हाला मंदिर इथे मिळणार बघायला. तर ह्या शिड्यांनी आपल्याला वर जायचं आहे. तर माझे मित्र वगैरे सोबत आहे. तर चला तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवतो. असे गेटमधून आत आल्यानंतर मध्ये तुम्हाला असे बघायला मिळणार 2 सेवक थांबलेले आहे आपल्यासाठी. तर वरतं जाऊन बघू काय लोकेशन कशी आहे. वर आल्यानंतर मध्ये बघा आपल्याला इथे मंदिर बघायला मिळतं. ही मंदिराची एंट्रन्स आहे. हे बघा वरचा असा काही नजारा आहे. 2 ते 3 मंदिर तुम्हाला मिळणार इथे बघायला. तर हे बघा, हे शिवजीचं मंदिर आहे. तर आपण दर्शन घेऊन घेऊया शिवजीचे. तुम्ही जर आलात तर इथं पूजा वगैरे पण करू शकता. मंदिराच्या आतमधला असा व्ह्यू आहे. गेट वगैरे खोलून तुम्ही मंदिरामध्ये वगैरे जाऊ शकता. चला तर आपण पण मंदिरामध्ये एंट्री केली आहे. आणि शिवजीच्या मंदिराच्या बाहेर निघाल्यानंतर समोर आले की ते असं गार्डन वगैरे आहे. आणि गार्डनच्या जस्ट समोर गेला तर तुम्हाला वेगवेगळ्या देवांचे मंदिरं पाहायला मिळणार. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला पहिले गणेशजीचे दर्शन होणार. तर चला आपण दर्शन घेऊया गणेशजीचे. आतमध्ये बघू शकता किती सुंदर अशी मूर्ती आहे, आणि इथे पण तुम्ही दर्शन घेऊ शकता. समोर आपल्याला इथे पण एक मूर्ती आहे. तर तुम्हाला वेगवेगळ्या इथे देवांचे दर्शन होणार. मी तुम्हाला प्रत्येक यामध्ये कुठले कुठले देव आहे ते तुम्हाला दाखवत आहे. हे आहे स्वामी समर्थ. तुम्ही जर इथे आलात ना घुमाला तर तुम्हाला खूप असं पीसफुल वाटणार, आणि इथलं खूप शांत वातावरण आहे. तुम्हाला कुठल्याही गाड्यांचे वगैरे तुम्हाला आवाज येणार नाही, आणि तुम्हाला इथे साईबाबांचं पण दर्शन होणार. तुम्हाला जर दर्शन करायचे आतमध्ये पण तुम्ही जाऊ शकता दर्शन करण्यासाठी. इथे लॉक वगैरे नसतात. तर तुम्ही निवांत येऊन तुमचं जर तुम्हाला मेडिटेशन वगैरे करायचं असेल ते पण तुम्ही करू शकता. तर आत्ता आपण समोरचं बघणार आहे. समोर अजून मंदिर आहे, तर ते पण मंदिर मी तुम्हाला दाखवतो. आणि खूप सुंदर जागा आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. समोर इथे आपल्याला हनुमानजीचे मंदिर पण आहे,
आणि चला बजरंगबलीचे पण आपण दर्शन घेऊया. इकडल्या बाजूला बॅक साईडला इथे काही नाही. इथे पाणी वगैरे, हातपाय वगैरे धुवायचे असेल तर तुम्ही इथे धुवू शकता आल्याच्या नंतरमध्ये. हे जे तुम्ही समोर बघताय ते आहे दत्त मंदिर. तर चला आपण दत्त मंदिरकडे जाऊन बघू. आणि खूप सुंदर असे इथे तुम्हाला देवांचे दर्शन होणार. आणि इथं जास्त भीड वगैरे राहत नाही, त्यामुळे तुम्ही इथे येऊन रिलॅक्स करू शकता. दत्त मंदिराच्या आतमध्ये आलं तर असा व्ह्यूज आहे. इथे तुम्ही येऊन बसू शकता, आपलं मेडिटेशन वगैरे करू शकता. ही आहे दत्त मंदिराची मूर्ती. चला आपण दर्शन घेऊया आधी. तुम्हाला ही लोकेशन आवडली असेल तर मला व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा. अशा लोकेशन तुम्हाला विजिट करायचे आहे का? आणि अजून मेडिटेशन सेंटर वगैरे आहे ते पण तुम्हाला दाखवतो समोर. खूप साऱ्या गोष्टी आहे. पूर्ण एकदा व्हिडिओमध्ये बघून घ्या, त्यानंतर तुम्ही इथं यायचा प्लॅन करू शकता. वन डे तुम्ही जर तुमचं पूर्ण वन डे तुम्हाला एन्जॉयमेंट करायची असेल, फॅमिलीसोबत यायचं असेल तर तुम्ही या लोकेशनला येऊ शकता. समोर अजून दाखवतो मी तुम्हाला काय काय इथे. तुम्ही दत्त मंदिराच्या थोड्या फ्रंट साईडला जर आले ना तर इथे तुम्हाला बघा हे आहे दत्त मंदिर. आणि दत्त मंदिराच्या इकडल्या साईडला जर बघत आहे तुम्ही तर इथे तुम्हाला बसण्यासाठी खूप सुंदर अशी जागा आहे. आणि इथनं तुम्ही समोर जे आहे ना पहाडी वगैरे आहे तर इथला पण व्ह्यू बघू शकता तुम्ही. तर इकडे खूप सारे हिरवेगार झाडं वगैरे आहे, तर इथं पण तुम्ही मेडिटेशन करू शकता. आणि खूप असं सायलेंट वातावरण आहे इथे. खालच्या बाजूला जे आहे ना इकडे पूर्ण इकडला पण व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो, त्या साईडला आहे. चला तर बघूया ते पण. हे एंट्रीमधनं जर तुम्ही आत गेलात ना तर 30 रुपये इथे एंट्री असतं पर पर्सन. आणि खूप सुंदर असं गार्डन आहे. जसे तुम्ही आतमध्ये आला तुम्हाला इथे एक असा झुला मिळतो झुलायला. बघा आता माझा मित्र त्यावर बसला आहे, तुम्हाला थोडं करून दाखवणार. बघा तुम्ही इथे एन्जॉय करू शकता फॅमिलीसोबत, लहान मुलं वगैरे. चला आतमध्ये काय काय ते पण आपण बघून घेऊ. या साईडला बघा इकडे वेगवेगळ्या पद्धतीचे असे झाडं वगैरे लावले आहे. तर इथे तुम्हाला हे जे झाडं बघायला मिळत आहे हे तुमचे राशी नक्षत्र वाईज जे आहे ते तुम्हाला प्रत्येक झाडं बघायला भेटणार. वेगवेगळ्या आपल्या राशी अनुसार तुम्ही बघू शकता. जसं सिंह कन्या राशीसाठी बघा कुठलं झाड आहे, तर तुम्ही तुमच्या घरी वगैरे तुम्हाला झाड वगैरे लावायचं असेल तर असं तुम्ही झाड लावू शकता तुमच्या राशी अनुसार. आणि इथे मंत्र पण दिलेले आहे तुम्हाला. तर इथे वेगवेगळ्या राशी अनुसार कर्क राशी बघा, मिथुन, सर्व राशींचे इथं झाडं मिळणार. जसं मकर आणि कुंभ रास, तर त्याचा मंत्र आणि त्याचं जे झाड आहे ते पण दिलेलं आहे. माझी रास मकर आहे, तिकडे मीन रास पण आहे. मकर, मीन, सर्व प्रकारचे झाडं इथं दिलेले आहे. त्याला समोर बघू. आता समोर एक असा टावर आहे. ह्या टावरवर आपल्याला जायचं आहे फोटो वगैरे काढण्यासाठी. हे टावर खूप सुंदर आहे. आणि इथे फिश टँक आहे. फिश टँकमध्ये फिश आहे की नाही मला बघावं लागेल. हां, इथे फिश पण आहे फिश टँकमध्ये. रेड कलरच्या वगैरे फिश आहे. आता तर पाणी खूप हे झालेलं आहे ग्रीन कलरचं, तर दिसणार नाही. पण आपण टावरवर जाऊन एकदा व्ह्यू बघून घेऊ. टावरवरनं तुम्हाला इथला जो व्ह्यू आहे तो पूर्ण व्ह्यू नाही दिसणार. पण तुम्हाला जर फोटो वगैरे काढायचे असेल तर तुम्ही या टावरवर येऊन फोटो वगैरे काढू शकता. आणि जवळपास जे सिटी वगैरे आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो. तर बघा टावरवर आल्यानंतर मध्ये आजूबाजूचा परिसर बघा किती सुंदर आहे. या साईडला जे आहे ही सिटी बनत आहे.
आणि इकडे हे मंदिर वगैरे, इकडे पण प्लॉटिंग वगैरे चालू आहे. आणि हे खालच्या साईडला आपल्याला हे पूर्ण गार्डन एक्सप्लोअर करायचं आहे. आत्ता जस्ट आपण टावरवर आलेलो आहे. गार्डन वगैरे बघू, त्यानंतर आपण मेडिटेशन सेंटर बघू. चला तर खाली जाऊन दाखवतो तुम्हाला कसं कसं आहे इथे गार्डन वगैरे. आम्ही आता टावरवरनं खाली आलेलो आहे. इकडे जाऊ आपण, खालच्या बाजूला काय ते बघू. पांडे इकडे जायचं आहे या साईडला. तर बघा तुम्ही आल्यानंतर मध्ये या साईडला, इकडल्या साईडला जायचं आहे. आपण एक एक एरिया कॅप्चर करू. गार्डन किती सुंदर आहे बघा. इथे एक सुंदर असं स्पॉट आहे, ज्यामध्ये हा एक पक्षी जो आहे तो राहतो. चला बघू एकदा कुठला पक्षी आहे. तर असेल तर तुम्हाला दाखवतो. आता इथे पक्षी वगैरे नाही दिसत आहे, बट मे बी अंदर असणार. तर अच्छा, मोर वगैरे पण आहे इथे, पण आत्ता तरी मला वाटतं पक्षी इथे नाही आहे अवेलेबल. पिंगळा पक्षी. वेगवेगळ्या पक्ष्यांसाठी वेगवेगळे इथे हाऊसेस बनवलेले आहे यांनी. आणि असं बसायला पण खूप असे सुंदर स्पॉट आहे बघा. तुम्ही अशा ठिकाणी बसू पण शकता येऊन, आणि कोणी येत नाही. तर एकदम सायलेंट एरिया आहे. तर बघा मित्रांनो, इथे किती सुंदर असं एक हे स्पॉट बनवलं आहे बसण्यासाठी. तर तुम्ही इथे येऊन असं बसू शकता. चिल वगैरे करायचं आहे, फॅमिलीसोबत फोटो वगैरे घ्यायचे आहे. फॅमिली फोटो खूप सुंदर येणार आहे या लोकेशनला. माझे पण 2-3 फोटो काढतो मी. तर मित्रांनो बघा, खाली जाऊ आपण. खूप सुंदर स्पॉट आहे आणि चिल करण्यासाठी तुम्हाला इथे खूप सारे पॉईंट मिळणार वेगळे वेगळे. फोटोज वगैरे पण तुम्ही शूट करू शकता. अशा लोकेशनला फोटो करायचे तुम्हाला शूट, तर बघा फोटोशूटसाठी पण खूप चांगली लोकेशन आहे. चला या तुम्हाला खालची लोकेशन पण दाखवतो. स्टेअर वगैरे बघू शकता तुम्ही, किती सुंदर अशा मस्त मस्त सीड्या आहे हे बघा. आणि लाईट सोबत पण तुम्ही इथे हे करू शकता. चला एक तुम्हाला अजून एक अशी गुप्त लोकेशन दाखवतो. तर ती लोकेशन बघा या साईडला आहे. इथनं आतमध्ये गेलात ना तुम्ही, तर बघा असे स्पॉट पण आहे जिथे तुम्ही उभं राहून खालचे व्ह्यूज वगैरे बघू शकता. आणि फोटोशूटला पण चांगलं आहे. विशाल या साईडला ये, थोडं या साईडलाही मी दाखवतो. बघा माझा मित्र आहे, आता त्याला पण दाखवतो. जर तुम्ही आलात तर इथं सेल्फी वगैरे घेऊ शकता तुमच्या मित्रांसोबत. आणि फॅमिली ग्रुप्स वगैरे आले तर अशा ठिकाणी बसून तुम्ही चिल करू शकता. तर समोर पण खाली खूप काही आहे, ते पण दाखवतो. ही लोकेशन जी आहे ना, ती वाघोलीपासनं, लोहगावपासनं, आळंदी, विमाननगर किंवा पुण्याच्या तुम्ही जवळपास जरी असाल ना, तरी तुम्ही इकडे येऊ शकता. आणि गार्डन पण खूप सुंदर आहे, तर तुम्हाला इथे बोर पण होणार नाही. तुमचा 1 डे आरामात तुमचा इथे कवर होऊन जाणार. हे बघा, आता माझा मित्र इथे फोटोशूट करणार आहे. तेवढी मी तुम्हाला अजून बाकीचे स्पॉट दाखवतो. समोरची लोकेशन बघू आपण. इकडे पण खूप सारे सुंदर सुंदर असे नजारे आहे. चला तर दाखवतो तुम्हाला. आणि स्टेप वगैरे बघा कसे आहे चालण्यासाठी, एकदम हॉरर. तर तुम्हाला अशी हॉरर लोकेशनला यायचं असेल फिरायला तर तुम्ही येऊ शकता. आणि यांनी खूप सुंदर स्पॉट मस्त बनवले आहे. तुम्हाला कुठेही असं रिग्रेट होणार नाही की 30 रुपये दिले आणि 30 रुपयामध्ये आम्हाला काय मिळालं बघायला. तुम्हाला सर्व गोष्टी भेटन इथं करायला. मित्र बघा, मित्र कसा एकदम एन्जॉय करतोय, लोकेशन पूर्ण फाइंड करतोय काय करायचं. आणि ही अशी लालटेन वगैरे आहे ना, याखाली तुम्ही फोटो मस्त येतो. चांगले चांगले फोटो काढा. तुम्हाला थकवा जाणवला का तुम्ही अशा स्पॉटला येऊन थांबा.
म्हणजे तुम्हाला कसं रिलॅक्स वाटणार. आता तुम्हाला इथं कुठे आवाज वगैरे नसेल येत, एकदम म्हणजे चिल्ड वाटत असेल. बघा आता आम्ही इतका वेळ झाला आहे, अजूनपर्यंत इथं कोणीच आलेलं नाही, बरोबर, फक्त आम्हीच आहे. आता ही स्पॉट जे आहे ना ते तुम्हाला मी मॅप वगैरे पण टाकणार आहे. त्या मॅपमध्ये पण तुम्हाला हे लोकेशन दिसणार. ठीक आहे, प्रॉपर ॲड्रेस वगैरे देतो, तुम्ही या बघा एकदा, मला कमेंटमध्ये सांगा लोकेशन आवडली नाही आवडली. बघा वरच्या साईडला ते पूर्ण असं मंदिराचा व्ह्यू आणि गार्डन खूप सुंदर दिसतंय. आणि तुमचं ट्रॅकिंग पण होणार इथे. या साईडला चला बघा हे थोडंसं एक असा हॉरर टाईप ट्रॅक आहे, तर हे पण दाखवतो तुम्हाला या ट्रॅकला काय आहे. हे बघा मी अशा लोकेशनला आहे की जिथे तुम्ही किती शांत वातावरण आहे आणि थंडगार वातावरण आहे. ऊन खूप तापत आहे तुम्ही बघू शकता, पण तरी बी इथे एकदम थंड थंड वाटते. आणि इकडे बघा, इकडे पण असे त्यांनी पक्ष्यांसाठी नाही का असे हाऊस बनवले आहे. तर हे तुम्ही त्या साईडला पण बघितलं आहे, तर मी इकडे जाणार नाही समोर. तुम्ही जर आले, तुम्हाला जर एक्सप्लोअर करायचं आहे तर तुम्ही करू शकता. चला आपण वरच्या बाजूला जाऊ आणि तिकडे मेडिटेशन सेंटर आहे, अमोरा म्हणून सेंटर आहे. त्यामध्ये तुम्ही आयुर्वेदिक उपचार वगैरे तुम्हाला करायचे असेल तर ते तुम्ही करू शकता. फॅमिलीला कोणाला आयुर्वेदिक मध्ये जर काही हवं असेल तर ते तुम्ही मेडिसिन वगैरे घेऊ शकता. आता आपण डायरेक्ट वरच्या बाजूला गार्डनमधनं एक्झिट करणार आहे. तर असा एक पूर्ण राऊंड तुम्ही मारू शकता गार्डनला. इथून बघा एक असा हॉरर टाईप आहे, हॉरर एरियामधनं आपण जात आहे. आणि इथे तुम्ही फोटोशूट करू शकता. हे जे कलरफुल जे तुम्हाला स्टोन दिसत आहे, जर तुम्ही असे 5 टाईपचे कलरफुल स्टोन तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही बघू शकता. इथे ब्लू, रेड, व्हाईट, डार्क ब्लू असे 4-5 कलर आहे, येल्लो पण आहे. चला आपण आपल्या टावरकडे आलो आहे. आता गेटमधनं एक्झिट करू. थोडं आम्ही आता इथे थोडं थांबणार आहे 5-10 मिनिट, नंतर आम्ही एक्झिट करणार आहे इथनं. मित्रांनो मी तुम्हाला एक इथे खूप सुंदर असे कॉम्बिनेशन दाखवतो आहे माझ्या लाईफबद्दल. कुंभरास माझी आहे आणि मे बी होणाऱ्या बायकोची रास मीन आहे. ठीक आहे, तर यामध्ये बघा माझ्या याच्यासाठी जे झाड आहे ना ते काटेरी झाड आहे. ठीक आहे, हे बघा. आणि जे बायको होणारी आहे तर समजा तिची मीन रास आहे, तर तिचं कडुलिंबाचं झाड आहे. म्हणजे मी काटेरी असणार आणि ती कडुलिंबासारखी कडू. काय कॉम्बिनेशन होणार आमचं बघा तुम्ही. आणि समोर समजा मला मिळणारी बायको आणि माझ्या राशीला जे झाड आलेलं आहे हे आहे सोन्याचं झाड. म्हणजे ती जर माझ्या घरी आली तर तिला कधीच कुठल्याही गोष्टीची कमी होणार नाही. आणि सेकंड एक समजा झाड बघितलं आपण तर हे आहे आणि त्यामध्ये पण मीन राश आहे. तर या 2 झाडांचं कॉम्बिनेशन होऊ शकतं. तर आपलं फ्युचर खूप डार्क आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, तुम्ही पण येऊन इथं आपले नाही का नक्षत्र वगैरे आणि राशीला झाड कुठले कुठले तर बघू शकता. खूप सुंदर अशी माहिती आहे. मी तुम्हाला एकदम डीपमध्ये तर मला माहीत नाही या झाडांविषयी, बट तुम्ही येऊन इथे तुमचं जे पण नॉलेज आहे ते तुम्ही गेन करू शकता.
आणि खूप सुंदर असा स्पॉट बनवला आहे. तुम्हाला आता पंचकर्मा जे आहे ना ते दाखवतोय, आयुर्वेदिक उपचार. चला तर आपण एकदा बघून घेऊ खालचा व्ह्यू. आतमध्ये जर एंट्री असेल तर आपण विचारू त्या भावांना खाली गेल्यानंतर. आतमध्ये आल्यानंतर बघा तुम्ही, इथे गौतम बुद्धाची एक मूर्ती आहे, बघू शकता. या साईडला इकडे तुम्ही जाऊ शकता आणि एक या साईडला आहे. तर यामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या थेरपीज वगैरे आहे, कुठल्या कुठल्या रूम आहे ते पण इथे दिलेले आहे. तुम्ही इथे येऊन यांना विचारू शकता कुठल्या कुठल्या थेरपीज वगैरे तुम्हाला करायचे. हा बोर्ड आहे, बोर्डवरती पण तुम्ही वाचून घ्या काय काय तुम्हाला इथलं पाहिजे ते. तर तुम्ही सर्व ब्लॉगमध्ये बघितलं असेल की लोकेशन काय आहे आणि कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळणार. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चॅनलला.